तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर मान्सून पूर्व काय कामं झाली का, नवी मुंबई तुंबली आणि अनाधिकृत बांधकाम, मग अधिकाऱ्यांचं निलंबन, मग विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेतलं नवी मुंबईतलं कसं वातावरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे कणखर नेतृत्व असलेले विजय चौगले यांच्याशी आपण बातचीत करतोय. नवी मुंबईतल्या प्रश्नांवर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. सर, स्वागत आहे विकासनामध्ये. खरं तर नवी मुंबई सध्या गाजत आहे. अनाधिकृत बांधकाम असतील, अधिकाऱ्यांचं निलंबन असेल, नाले सफाई, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. नवी मुंबई शहर सुद्धा ते तुंबलेले, स्मार्ट वगैरे आपण असा दावा केला जातो सत्ताधाऱ्यांकडून, विरोधकांकडून. नवी मुंबई तुंबली, काय म्हणताय विरोधी पक्षनेते म्हणून? असं नवी मुंबई तुंबली असं काय सांगता येणार नाही. ज्या ठिकाणी काही गोष्टी दरवर्षी ज्या ठिकाणी पाणी येते, असं समजा आता वाशीच्या सेक्टर 17 खाडीचे पाणी भरती आले की त्याच्या पाण्याचा फ्लो जर समजा भरती असेल आणि वरून जर पाण्याचा फ्लो आला डोंगराकडून, तर पाणी हे पुढे जर त्याला ग्रोथ नाही भेटली तर पाणी थांबलं जातं. मग त्याच्यामुळे थोडं पाणी येते. पण असं सर्वीकडेच कुठं झालंय असा प्रकार नाही. काही ठिकाणी झोपडपट्टीच्या भागामध्ये गटारांच्या बाजूला काही झोपड्या झाल्या आहेत, काही अनधिकृत बांधकामं झाल्या आहेत. मग त्या ठिकाणी पाणी मिळतं. शेवटी वरून येणारं पाणी हे खाडीला जाऊन मिळते. त्याच्यामुळे काही ठिकाणी काही समस्या उद्भवलेल्या आहेत. काही ठिकाणी MIDC मध्ये पण खूप पाणी आलेलं आहे. म्हणूनच बोललो ना, ज्या वेळेस पाणी हा नव्या मुंबईतच आला असातला प्रकार नाही. पाणी हे पूर्ण महाराष्ट्रात आलं. पाण्याचं ज्या पद्धतीने पाऊस पडला, पावसाचा जो ज्या पद्धतीने पडायला पाहिजे तर त्याचं प्रमाण जास्त झालं आणि पाणी त्यामुळे सर्वीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यासाठी आमची नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम होती. त्या पद्धतीने ते निचरा पण झाला पाऊस थांबल्यावर. सर, अनधिकृत बांधकामासंदर्भामध्ये आयुक्तांकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहे. नवी मुंबई शहर हे अनधिकृत शहर म्हणून आता ओळख होते की काय, कसं पाहता विरोधी पक्षाने? बघा, नव्या मुंबईला ही पहिला रोग लागला, कीड लागली ही डिग्यापासून लागली. डिग्यामध्ये 100 बिल्डिंग झाल्या त्यावेळेस तिकडे तोडायची ज्यावेळेस हायकोर्टाने परवानगी दिली, त्यावेळेस आम्ही सर्वांच्या लोकांसाठी माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः धावले, स्वतः सर्व खर्च करून स्वतः हर्षद बडबडे यांना सुप्रीम कोर्टापर्यंत पाठवला आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी स्टे घेतला. त्या बिल्डिंगी झाल्या आणि आत्ताच्या नंतरच्या ज्या बिल्डिंगी झाल्या त्यावेळेस प्रशासनाने शहाणपण सुचलं पाहिजे होतं. पण त्याच्यानंतर प्रशासनाने कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे काही गोष्टी फोफावत गेल्या आणि त्या पद्धतीने ते झालं. ज्यावेळेस दिघ्याचा अनुभव होता तर मग पुढे त्याला कंट्रोलिंग यायला पाहिजे होतं, पण त्याच्यावरती काही कंट्रोल आलं नाही. आज स्टेप बाय स्टेप आहेत. अधिकारी स्लॅब वाईज पैसे घेत आहेत. सिडको असेल, महानगरपालिका असेल. नवी मुंबई शहर स्मार्ट म्हणून आपण नावलौकिक आहात. मग अनधिकृत शहर म्हणूनच आपण सगळं ओळखलं जाणार आता. बघा, याला कोण कारणीभूत काय आहे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी बाहेर यायला पाहिजे, या मताचा मी आहे. मग ते मग बघावं त्याने कोण कसं काय. नगरसेवकच पाठीशी जास्ती घालतायत. जे असेल ते होऊ दे ना, समोरासमोर होऊ जाऊन दे ना. एक बोट आमच्याकडे तर दुसऱ्याकडे 3 बोट येतात. म्हणजे मी काल परवा कुठे युट्यूबला संजू नायकांची मुलाखत पाहिली, त्यांनी सांगितलं तसं व्हायलाच पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी. ओके सर, अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. महानगरपालिकेचे वैद्यकीय, पुन्हा इथे अभियंत्याचं झालं. कसं पाहता ह्या महापालिकेच्या कारवाई? बघा काय आहे, तर त्याला या सर्व गोष्टीचा तपास लावला पाहिजे. आता या सर्व गोष्टीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला जसे जेवढे अवॉर्ड मिळालेले आहेत तसा अवॉर्ड ह्या गोष्टी सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे ही नवी मुंबई महानगरपालिका ही भारतामधली नामांकित महानगरपालिका म्हणून त्याची ओळख आहे. आता एवढ्या लोकांना जे नोटिसी निघाल्या, हे भारतामध्ये पहिल्यांदाच एवढ्या अधिकाऱ्यांना नोटिसी निघाणारी ही पहिली महानगरपालिका असेल. म्हणजे मी काय बोलावं याच्यामध्ये मला काही गोष्टी बोलता नाही येणार. शेवटी अधिकारी पण आमचे अधिकारी आहेत आणि सर्व गोष्टी
मिलेजुले सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. पण याच्यामध्ये काय बोलतात, सुक्याबरोबर ओलही जोड. ओले तसा पण याच्यात प्रकार आहे. पण ऐरोलीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला, बाळाचा मृत्यू झाला, विरोधी पक्षनेते कुठे, असा सवाल काही जण करत होते. बघा, तुमच्याच मी- पक्षातले मी- काय करत होते, मग विरोधी पक्षनेते होते हे कुठे? बघा, मी माझी मुलगी, आम्ही जे काही गोष्टी करायला पाहिजे ते करत. मी होतो बाहेर, मी आउट ऑफ होतो आणि मला त्या गोष्टीची कल्पना मी जाणून घेत होतो आणि मी सर्वांना सांगत होतो. त्याच्यामध्ये शिवसेनेने जे करायला पाहिजे ते केलेलं आहे. असं का हे नाही का विरोधी पक्ष कुठं नाही काय. जर मी बाहेर असेल तर मग मी काय करणार त्याला. मी 2-4 दिवसासाठी मी बाहेर होतो आणि मी इथं असेन आणि मी नाही गेलो. माझी मुलगी स्वतः जाऊन आली. सर्व गोष्टी आम्ही करतोय. अजूनही आम्ही त्याच्यामध्ये हे करतोय. आता उद्या महासभेमध्ये सुद्धा हा विषय आम्ही घेऊ आणि त्या गोष्टीत आम्ही काय मदत करायला पाहिजे त्या गोष्टीतून आमच्या शिवसेनेतर्फे त्यांना मदत झालेलीच आहे. आम्ही कोणाला मदत नाही करत. मागे स्लॅब पडून एक मुलगा मेला, 5 लाख. कोणावरती गुन्हा दाखल झाले. आम्ही 5 लाख रुपये दिले ना, विजय चौगुलेनेच दिले ना. हो. मग त्यावेळेस काय कोण गादा करत नाही का. आम्ही उलट एक म्हणतो, आज अशी परिस्थिती आहे की त्या मुलाचे अजून केसच झाले नाही. केस कोणावर करणार अशी परिस्थिती झालेली. याच्यात तरी कुठल्या तरी गोष्टी त्याचा निकष, याच्यातून काहीतरी निकष बाहेर येईल. आलं तर त्याच्यामध्ये तर काही गोष्टी अशा नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत, आता मी काय करतो हे मला सांगायची गरज नाही. स्टंटबाजी चौगले करत नाहीत, बाकीचे करतात. स्टंटबाजीमध्ये मला हात मला मला रस हे नाही. नाही. तुम्हाला मागची गोष्ट माहिती असेल तर मागे नेरुळला झाड पडून ऐरोलीला हो. एक होतकरू मुलगा मिळाला. त्याची मुलं आहेत. आज पण शिक्षणाचा खर्च विजय चौगुले करतो. त्यावेळेस पण त्यांच्या घरामध्ये आम्ही देण्याची दानत चौगुल्यांकडे आहे. दानात आम्ही त्यावेळेस पण आम्ही पैशाची मदत केली. आज पण त्यांचे जे काय ऐरोलीमध्ये दरवर्षी फीचे चेक विजय चौगुले करतात. शिक्षणाचा खर्च हा विजय चौगुले करत असतो. त्याच्या मिसेसला पण नगरपालिकेमध्ये कामाला लावले. आम्ही असं नाही का करत का फक्त शो करण्यात, एका दिवसासाठी शो विजय चौगुले करत नाही. जे करायचंय तर त्यांना शेवटपर्यंत आपण मदत करायला पाहिजे. आणि माझा हा असे कितीतरी लोक आहेत की त्यांच्यासाठी मी करत असतो आणि ह्या गोष्टीला मी नाही भीक घालत त्या गोष्टी. सर, आरोग्याचा प्रश्न खूप बिकट होतोय आता. सभेमध्ये ठराव आणताय, बाहेरच्या रुग्णांना नो एंट्री केली जाणार. कसं पाहताय या सगळीकडे? व्हायलाच पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी रुग्णांना नो एंट्री करताना फर्स्ट प्रायोरिटी आपल्या लोकांना द्यायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, रुग्ण असतात. काय उद्या समजा विजय चौगुलेकडे जर कोण पाहुणे आले, राहिले आणि अचानक आजारी पडले तर त्याला काय तुम्ही काय ऍडमिट करून घेणार नाही? घेणार. पण प्रायोरिटी ही आपल्याला द्यायला पाहिजे. नाही तर तुमच्या मानखुर्दचे लोक इथून ऍडमिट होतात म्हणजे त्याला काय अर्थ आहे? आणि म्हणजे तुम्ही म्हणजे सर्व गोष्टी लोकांना इझी जायला. तुम्हाला मुंबईमधल्या लोकांना मुंबईचे हॉस्पिटल आहेत ना अवेलेबल. वगैरे. आज आमची यंत्रणा एवढी कमकुवत आहे की आमच्याकडे डॉक्टर्स नाहीत, चांगले कोणी स्पेशालिस्ट नाहीत आणि मग ही परिस्थिती येते. आता ऐरोलीचे हॉस्पिटलचे मोठे मोठे नावाला बांधलेले आहेत पण त्याच्यामध्ये डॉक्टरच नाहीत आणि निघाले दुसऱ्यांच्या हॉस्पिटलला ऍक्वायर करायला. खासगी डॉक्टरांना दावा ठोकतायत. म्हणजे ही परिस्थिती आहे. जेवढं काय मोठा घर पोकळ वासा तसा आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती आहे. छोटी महापालिकेचं मी पण सदस्य आहे, मी पण नगरसेवक आहे. मला पण माझ्या महापालिकेची बदनामी व्हायला नाही पाहिजे याची पण मी काळजी घेतो. पण शेवटी किती काय गोष्टी लपून ठेवायला पाहिजे, त्याचा कुठेतरी स्फोट होणारच आहे. पण अनधिकृत बांधकामाबाबत पुढे पॉलिसी किंवा धोरणात्मक निर्णय आपण विरोधी पक्षनेते आहेत, ठराव वगैरे. आता कोर्टाचा विषय आहे तर कोर्ट आता बघेल. आता कोर्टाचा विषय तर आम्ही बोलू शकत नाही. मी बोललो ना, डिग्यापासून काही गोष्टीचं हे घ्यायला पाहिजे होतं पण ते नाहीच घेतलं. त्याच्यानंतर डिग्या कधीच अनधिकृत. आता मी तिथला नगरसेवक आहे, मला माहिती आहे की पुढे तर यांना काय करायला पाहिजे. आता मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी मी बोलतो, उदय सामंतांशी मी बोलतो. MIDCची जागा आहे तर यांना क्लस्टरमध्ये त्यांना रेग्युलाइज करून घेऊया, हे करूया ते करूया. या पद्धतीने माझे स्वतःचे प्लॅन चाललेत. पण मी सांगतो की या 5 वर्षामध्ये डिग्यामध्ये कोणालाही अनधिकृत होऊ देणार नाही. अनधिकृतपणे संपूर्ण त्यांचा ठपकाच मी काढून टाकणार आहे.
लोक तर स्टे ऑर्डर बनावट घेतात, अनधिकृत बांधकाम वाचवतात, मग त्याचं काय? त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. हम्म. असे कितीतरी आहेत. आमच्या ऐरोलीमध्येच दिवा गावामध्ये एकाने तर बिल्डिंग बांधले अनधिकृतपणे, तिथं तिथलं ट्रान्सफॉर्मर तो हलवायला निघालाय. हम्म. हे मी सांगायला नको. दिवा गावातले काय अनधिकृतपणे प्लॅन पास झालेले ते पण मी आयुक्तांकडे दिलेलं आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी अशा होत आहेत. ओके, हे होते विजय चौगले. त्यांनी आपले दिलखुलास गप्पा मारलेले, संवाद साधले नवी मुंबईच्या प्रश्नांवर. आणि मी शो शायनिंग करणारा नेता नाही, जे काय करतो ते पडद्यामागे करतो आणि त्याचं हे नवी मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे कुणीही राजकारण केलं तर विजय चौगलेंकडे दायित्व आहे, असे ते न सांगता विसरले नाही. तर खूप खूप धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.